स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर शुभ प्रभात मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही सगळे कसे आहात. आहेत आम्ही आज आलोय कॉलेजला. कॉलेज आपलं होतं आता प्रॅक्टिकल नाही का, तर इकडे काही मित्र बसले जे टिंगल टवाळा करताय आणि तिकडे मित्रांचं चालू होतं प्रॅक्टिकल करायचं काम. आता आमचं प्रॅक्टिकल चालू होतं आणि त्यात शिंदे सरकार बसलेले होते. तिकडे ब्लॉगर आत बसते अजून नाही का, आणि इकडं काम वगैरे चालू आहे नाही का व्यवस्थित असं. आणि इकडे बाकी सगळे मदत करताय नाही का. आणि आपले मतकर भाऊ आतमध्ये जाऊन आलेले आहेत नाही का. तर वेदांत भाऊ चिडले. मित्रांनो यश भाऊ यांचा वेगळाच काहीतरी किस्सा चालू होता इकडे. हा त्यांचे भांडण झाले, त्यांनी घेतलं मिटून नाही का. आणि इकडे ब्लॉगर लगेच गाणं चालू झालं. इकडे लगेच यांच्या सगळ्यांचे मोबाईल चालू झाले नाही का. मित्रांनो ना आमचा एक मित्र मध्येच कोंडून घेतला यांनी. याला घेतलं मध्येच कोंडून, पोरांनी घेतलं बाहेरून लॉक लावून, आणि तो लाजू राहिला. आता ब्लॉक काढतोय मी त्याच्यामुळे. आणि इकडं आतून थांबरे, आणि इकडे आतून आहे ना बांधू राहिले नाही का. तर मित्रांनो इकडे चालू होतं नाही का जसं प्रॅक्टिकल. तर इकडं होता सिद्धू भाऊ आलेले होते. सिद्धू भाऊंचा होता आज बर्थडे नाही का, त्यांचं सुटलं होतं एवढ्यात प्रॅक्टिकल. तर आपण चाललो सिद्धू भाऊ, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सिद्धू भाऊ. हो सिद्धू भाऊ. मित्रांनो आपलं होतं आता प्रॅक्टिकल. आता चाललं परत आपण कॅफेटेरियावर आलो होतो आपण नाही का, कॅफेटेरियावर. तर इकडे चालू आहे काम, टाकू अजून टेप टाकायचं काम चालू आहे. आणि आम्ही घेतलं खोरं बांधू राहिलोय नाही का. तर चाललंय इकडे काम. आणि काल जशी चूक केली ती बुट घालून आलो होतो, तशी आज नाही केली. आज सँडल घालून येईल नाही का. आणि इकडे बाकी सगळे भिडले का आम्हाला जोरदार. एक की बाबा मग ये इकडे ना, ये ना. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे आपले युट्यूबर, छोटे युट्यूबर इथं आपले सध्या काम करताना त्यांचा पूर्ण इकडून तिकडून घाम निघलेला आहे. त्यांचे कपडे पूर्ण घामाने ओले झाले. आता काय म्हणजे राडा करून टाकलाय भावांनी. आता मित्रांनो जसं की तुम्ही पाहू शकता व्लॉगरांच्या हातात टेप आहे. ते फक्त टेप मोजित आहेत, दोरी तुला चांगला माहिती आहे मी किती वापर केली. दोरी लावून देतात आणि मोकळे होत्या नाही का. आणि माझा अतिशय दम लागलाय त्याच्यामुळे मला बोलता येणार. तुम्ही ब्लॉगरांशी संवाद साधू शकता. आणि मित्रांनो चालू होतं नाही का इकडे माप वगैरे टाकून. तर इकडे आपल्याला दोऱ्या वगैरे टाकून झाल्या होत्या. आणि आता परत आपल्याला परत बांधायला सुरुवात करायची. वेदांत भाऊंचा काय कॉल चालू आहे ते काय करताय त्यांचे त्यांना कळा नाही. आणि त्याच्यानंतर रोहितराव भिडले होते कामाला. आणि यश भाऊ पण ऐकत नव्हते मला नाही का. यश भाऊ खोरं द्या म्हणतोय तर खोरं द्यायला तयार नाही यश भाऊ. तर मित्रांनो हे असं काम चालू होतं. त्यात ब्लॉगर आपली शूट घेत होते नाही का. तीन तिकडे कांबेकडे अशी सिच्युएशन ना करू तुम्ही. आणि इथं मला अतिशय थकवा जाणवतोय. इथं मी अतिशय थकले. हे थकवायण्याचं कारण वेगळं आहे खरं सांगा गेलं तर. इथं वेदांत भाऊंचे मार्गदर्शन लाभलेत. तर यात वेदांत भाऊ मला मार्गदर्शन करताय मी कसं बरोबर आणि कसं चुकीचं करतो. वेदांत भाऊ करावं. वेदांत भाऊंकडून मार्गदर्शन घ्या. हे वेदांत भाऊ दाखव व्हिडिओ मध्ये. वेदांत भाऊला घ्या. तर तिकडे ते छोटे आपले शिंदे सरकार आहे ना, तिकडे टेप टाकायचं काम चालू आहे त्यांचं. मित्रांनो आपल्याला काम करून लागला तर दम. तर आम्ही आता सगळे चाललोय पाणी प्यायला. त्या दिवशी आपण जिथे गेलो त्या पाणी प्यायला चाललोय. मित्रांनो आम्ही आलो होतो पुढं, आणि इकडून परत मित्र मागून येत होते नाही का. आणि इकडे आलो आता आम्ही इंटरनॅशनल स्कूलमध्ये. इकडे चाललो पाणी प्यायला आम्ही. तर या कॅम्पसला एक भारी आहे कॉलेज.
तर मित्रांनो आपण आलो होतो इकडे कॉलेजला, स्कूलमध्ये आपण आलो होतो जार न्यायला नाही का पाण्याचा. तिकडे मित्र थांबलेलेत नाही का पाणी प्यायला, मग आपण आलो जार न्यायला. आणि इकडं मला मला मदत करताय, प्रसाद भाऊ पण मदत करताय नाही का जार न्यायला. आणि पुढं ते ब्लॉगर आणि ते पुढे गेलेत. मित्रांनो झालं होतं आपलं प्रॅक्टिकल, आता आपण चाललोय कॉलेजला. तर मित्रांनो आपण पोहोचलो होतो कॉलेजला. तर मित्रांनो झाली होती जेवायची सुट्टी. आता आम्ही आलो होतो प्रॅक्टिकलवरून कॉलेजला गेलो, कॉलेजवरून झाली जेवायची सुट्टी असं. तर आता आम्ही चाललोय जेवायला, त्याच्यानंतर हॉस्टेलला जाऊ. हॉस्टेलला काही व्हिडिओ काढणं अलाउड नाही, त्याच्यामुळे मी हॉस्टेलचे काही व्हिडिओ घेत नाही. तर मित्रांनो आपण पोहोचलो होतो कॉलेजला, आणि इकडे सगळे आमचे मित्रमंडळी चालली नाही का. ब्लॉगर पण अतिशय जोरात तयार होऊन चालले आता कॉलेजला. तर मित्रांनो इथं चालू होतं आमचं कॉलेज सुटलं होतं. आता रोहित रावण मी चाललो होतो आता नाही का कॉलेज हॉस्टेलला. आता आम्हाला उद्या आणि परवा सुट्टी आहे, त्याच्यामुळे आम्हाला दिले सरांनी सर्वे करायला. 2 शेतकऱ्यांचे सर्वे करून आणायचे. तर मित्रांनो आपण आलो होतो हॉस्टेलकडून नाही का, आता आपण चाललोय घरी. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं उद्या आणि परवा सुट्टी आहे ना, मग आता आम्ही चाललोय घरी. तर मित्रांनो आपण निघालो होतो कॉलेजवरून, आता रिक्षात बसलेलो आहे आपण. आता चाललोय आपण याला बस स्टँडवर. मित्रांनो आपण पोहोचलो होतो स्टँडवर. त्यात आपल्याला दिसतं स्टँडवर आपले मित्र. आता मला जरा मनाला शांती भेटली होती का मला कोणतरी जोडीदार भेटले आपल्याला जायला. तर हे दोघं पण चालले होते घरी, आम्हाला होतं सर्वे करायचा, त्याच्यामुळं आम्ही चाललो होतो सगळे घरी. तर हे दोघं भेटलेत, आता आम्ही जाणार आहे अकोल्याला. तिथून घर सगळ्यांनी जास्तीत जास्त घरी जाणार आहे. तर मित्रांनो इथं चाललो होतो आपण बसमध्ये. मी इथं व्हॉइस ओव्हर केलेला आहे, कारण की बसचा आवाज लईच येत होता. बसचा आवाज पूर्ण प्रॉपर बंद करून टाकला नाही का. तर मी चाललो होतो इथून बसमध्ये घरी. तर मित्रांनो आपण पोहोचलो होतो घरी म्हणजे आता इतक्यात बसवरून उतरलोय. आता पप्पा येऊ राहिले घ्यायला. तर पप्पा आले, पप्पा आल्यावर आपण जायचं घरी. तर मित्रांनो आले होते पप्पा, आता आम्ही चाललोय घरी. मित्रांनो आपण पोहोचलो होतो घरी, आता चाललोय घरात. आपण चाललो होतो आता पंपावर, कारण की आता घरी मला काय घरी असल्यावर काय रेंज नाही राहत 5G, त्याच्यामुळे ब्लॉग काय अपलोड होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आता पंपावर चाललोय. पंपावर वायफाय. आपण पोहोचलो होतो पंपावर. तर आता ब्लॉग करायचा आता अपलोड. तर तुम्हाला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. तर बाय बाय गाईज.